शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी जेव्हापासून आम्ही उलगडायला लागलो तेव्हापासून खरं तर प्रत्येक गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण मंडळी, आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांनी आपल्या मराठी भावसंगीतामध्ये स्वतःचं हृदय घराणं निर्माण केलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मंगेशकर या 5 अक्षरी मंत्राने मराठी भावसंगीताला एक वेगळी भुरळ पाडली आणि मराठी जनामनामध्ये एक स्वतःचं आढळ स्थान निर्माण केलं. खरं तर यांची ओळख वेगळी करण्याची गरजच नाही. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरीसुद्धा त्यांनी जे 7 सूर आपल्यासाठी झंकारून ठेवलेत तेच कुठेतरी आपल्यासमोर येतील. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत, कबीराचे दोहे आहेत, मीराबाईंची भजनं आहेत किंवा गालिबच्या गझलासुद्धा आहेत. एका बाजूला या सगळ्या अनवट गोष्टी आहेत तर दुसऱ्या बाजूला अगदी महानोरांसारखा खेडेगावात राहणारा एक कवी जो रानातल्या कविता म्हणतो त्या कविता देखील त्यांनी आपल्यासमोर आणल्यात. सुरेश भट असतील, ग्रेस असतील किंवा या सगळ्याच्या पलीकडे जाणारी अशी एक कविता खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या सगळ्यांसमोर आणली ते ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आज आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब, स्वागत आहे. नमस्कार. मी म्हटलं तसं की कितीतरी अनवट कवींना तुम्ही आमच्या समोर आणलं आणि खऱ्या अर्थाने त्यांची ओळख आम्हाला तुम्ही करून दिलीत. पण या सगळ्याचं म्हणजे ह्या सगळ्या जुन्या कविता वाचणं, उत्तमोत्तम साहित्य वाचणं याची सुरुवात कुठेतरी बालपणात झाली का? बालपणात झाली सुरुवात. कारण माझा पाय फारसून खराब आहे. वडील लवकर गेलेत पुण्याला. तिथून मी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूर आम्ही मुक्काम केला आमचा थाळनेरला. अगदी कुग्राम आहे खानदेशामधलं, पण ती राजधानी त्यावरती. सायकल पण चालायची नाही, नळ नव्हते, दिवे नव्हते, असं ते गाव होतं. तर त्या गावात लायब्ररी वगैरे काही प्रकार असत होता. पायामुळं मला खेळता येत नव्हतं. मग मी आईकडे आग्रह करायचा किंवा हट्ट धरायचा की मला गोष्टी सांग. गोष्टी सांगून सांगून थकली ती. बरं. मग तिने पुस्तकं वाचायला सुरुवात केली. ते पुस्तकं कसली होती तर बाबांची पुस्तक होती. बरं. बाबा म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर. भावबंधन, पुण्यप्रभाव, संन्यासा खडग म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, वा, वीर वामनराव जोशी, असे सगळे मोठ्या साहित्यिकांचे फार चांगलं साहित्य मला कानावर पडलं. अर्थ कळायचा नाही, पण मला असं वाटतं की जी मोठी गोष्ट आहे ती जर आपल्याला जसं ऐकत जरी राहिलो आपण तरी परिणाम होत जातो. तसं ते छान नुसतं वाक्य ऐकत गडकऱ्यांची, वामनराव जोशी, स्वातंत्र्यवीरांची तर भाषा परिणाम झाला पाहिजे. बरोबर. आणि मी जे मुंबईला आलो थोडाफार वाचायला लागलो आणि मग हे भावगीतं ऐकायला लागलो तर मला ती गीतं काहीतरी अशी गुळगुळीत वाटायची. मला असं वाटतं की अंतर्मुख कोण करतं, काव्य अंतर्मुख करतं. एक
कुसुमराजांनी फार छान लिहिलं आहे हं. की शब्दकोशातले सर्व गळगुळी शब्द हां. घेऊन कविता केली की त्याचं भावगीत तयार होतं. तर ते मला नको होतं. म्हणून जेव्हा मला पहिली संधी मिळाली गाणं कर, हं. तेव्हा मी भारत आम्हीचा गाणं घेतला, ओ हो हो. ज्या तिथं वाजणार आहे. तिने सांजा सखे मिळाल्या, वा. देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, हे गाणं वा. घेतलं. वा. तिथं मग हे 1957चं बोलतोय मी. हं, हं. पण ते पहिलंच गाणं भारत आंबेंचं करताना त्यांची भाषा ती पेलणं, तर त्यावेळेला ते आव्हान काय वाटलं काही नेमकं? आव्हान नाही वाटलं. अच्छा. तोपर्यंत मी चांगला वाचक झालेलो आहे, हं. खूप छान वाचतोय. तेव्हा मला ती कविता कळली, आवडली. हं. कशी काळ नागडी फार आवडलं, ओ. ते दुसरं केलं. हं, हं. पण तिने साधण्याला सुरुवात केली. पण ते करताना बांधताना ती चाल बांधताना काय वेगळे, पण तुम्ही स्वतः तुम्हाला काय जाणवलं? फार मोठी गोष्ट आहे. हं. ऐकायला आवडेल आम्हाला. मी पन्हाळ्याला राहत होतो, हं. कोल्हापूरच्या जवळ पन्हाळगड. त्यात मी एकटाच चालत जायचं संध्याकाळी, आणि एक दगड होता, त्या दगडावर बसून मी काहीतरी गुणगुणायचा किंवा काहीतरी विचार करायचा. त्या दगडावर काय दिसायचं, अशी निळी रांग, म्हणजे असा नुसते डोंगर, खाली नुसता हिरवा गालीचा, वा. नुसतं शेत, बाजूला एक पंचगंगा नदी, हं. तशी सोनेरी ओळ दिसायची. ते बघत ती बसायचा. आणि एक दिवस असा बसलेला असताना एक माणूस आला. अरे इथं कुठं बसलायस तू? हे स्मशान आहे. अरे बापरे. हा जो दगड आहे, हां. या दगडावरती प्रेतं ठेवतात आणि दहन होतं. पन्हाळा गाव असं आहे, इतकं छोटं होतं की वर्षभरात एखादा माणूस जायचा तेव्हा तो दगड स्वच्छ होता. त्या दगडात अशी लेडी होती, जशी खोदली होती लेड्यासारखं. दगड आवडायचा मला, फार मोठा दगड होता, हं. या कोर्सापेक्षा पण मोठा होता. तर मी त्या माणसाकडे असं बघितलं की ठीक आहे. त्याला वाटलं की हा भूत बसलेला आहे, काय याला स्मशान आहे सांगून हा उठत नाही, हं. तर ते भूत आहे म्हणून तो घाबरून निघून गेला. तर काळोखाच्या जगामध्ये या मृत आशांच्या चितावरून या पिशाच्य माझे भटकत आहे, शांती नसायची त्या. ही कलाकाराच्या मनाची अवस्था असते, हं. शांती नसते. त्या अशांतीतच काहीतरी शांती रस निर्माण होतं असं मला वाटतं. खरंय. गोष्टी गाण्यांच्या. तर मी ते स्मशाने म्हटलं तर ती जागा सोडली नाही, रोजही तिकडं बसायचा. आणि एक दिवस असं झालं की मी असं आकाशात बघत होतो आणि असं वाटलं की पिवळा मोठा पट आला आहे, हं. दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा असं रामदासांनी जे म्हटलेलं आहे. तो असा पिवळ्या रंगाचा महापट्ट माझ्या अंगावरती आला आणि भंडारा असतो ना, तो जणूकडे उधळत आहे, हं. हं. पिवळा रस. आणि मला एकदम यमन रागाचं दर्शन झालं. आहा. काय करावं तर तिने सांजासारखे मिळावं. किती देई छान. वचन तुला, आजपासून संध्या. हं. तिन्ही सांजा म्हणजे 3 वेळ सांजा, 3 सांजा असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तिन्ही एकत्र येतात, त्याला तिन्ही सांजासारखे मिळाल्या. आजपासून जीवे अधिक तू, इतकं प्रेयसीला आणि कोणी चांगलं सांगू शकतं ना. खरंय. आणि जितकं तुम्ही उत्तम संगीतातनं ते बांधलंय, तर मला असं वाटतं सगळ्या प्रियकर प्रेयसींना एक प्रातिनिधिक असं गाणं तुमच्यामुळे मिळालं असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही. आज विभावरीकडनं आपण ते गाणं ऐकूया. तिन्ही हो, सांजा हो. सखे मिळाल्या. हो. ऐकूया. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचन तुला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचन तुला,
सखे मिळाल्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या. कनक गोलहा मरीची माली, कनक गोलहा मरीची माली, जोडी जो सुयशा. चक्रवाल हे पवित्र येची शांत गंभीर निशा. त्रिलोकगामी मारुत ऐशा निर्मल जाही दिशा. साक्षी ऐसे अमर करुणी हे तव, कर करी धरिला तिन्ही सांजा सखे मिळाल्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या. नाद जसा वेणूत ओ रस जसा सुंदर कवनात. गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात. पाणी जसे मोजात, पाणी जसे मोजात. मनोहर वर्ण सुवर्णात, मनोहर वर्ण सुवर्णात. हृदयी मी साठवी तुझ तसा, जीवित जो मजला तिन्ही सांजा सखे मिळाल्या. देई वचन तुला तिन्ही सांजा सखे मिळाल्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या. वा विभावरी, खूप छान. विभावरीने खूप सुंदर हे छान म्हटलं, केलं विभावरी. सादर केलं, सुंदर सुरुवात केली. पण मुळात त्या गाण्यामागची अस्वस्थता, म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता की अंतर्मुख करायला लावते ती कविता, जर कळली तर. जर कळली तर. कळली आहे तर नाही. आता कनक काय, गोल काय, मरीची कोण, माली काय. खरं. पण तुम्हाला कविता इतक्या लहानपणी कळली, म्हणजे एकदा तुम्हीच सांगितलेली एक आठवण मला आज तुम्हाला पुन्हा आठवण करून द्यावीशी हो ना, वाटते. जरूर. शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या म्हणजे काय, हा प्रश्न घेऊन तुम्ही अनेक वर्ष खरं तर शोधत होतात. पण इतक्या लहानपणी हो, मला सहाव्या, कळलं सातव्या नाही. त्या आई वर्षी- वाचायची हां. संन्यासा खडग. हं. आता हे गाणं आलं की मी विचारत होते की शतजन्म श्रुतिजन्म म्हणजे काय. हं. काय असतं की संस्कार असतात. वडिलांचे संस्कार असे होते, आईचे संस्कार असे होते हं. की शत आरती नाही कळायचं, मग शत जन्म कळायचा, मग 100 जन्म म्हणजे काय हे कळायचं. हं. पुढचं काही कळायचं नाही. म्हणून मी त्या आईला विचारायचा, आईलाही कळायचं नाही. नंतर मी मुंबईमध्ये जवळजवळ 10 कवींना विचारलं अच्छा. की शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाला म्हणजे काय. तर कोणालाही अर्थ सांगता आला नाही त्याचा. हं. हं. एकच मूर्खपणा केला मी की स्वातंत्र्यवीरांना कधीही विचारला नाही प्रश्न. जेव्हा धाडच झालं नाही त्यांना विचारायचं. हं. त्याच्यात एका शंकर वैद्यांनी एकदा मला त्याचा अर्थ समजावून सांगितला. अरे वा. आणि तो आता दूरदर्शनने खूपच छान प्रसारित केलेला आहे. हं. हं. आणि सुद्धा अर्थ कळला मला. बरोबर. तर ही आवड होती, हे संस्कार आहेत. हं. पण ते शोध घेण्याची प्रक्रिया जी होती ती तुमच्यामध्ये तेव्हापासून होती, म्हणून उत्तमोत्तम कविता लहानपणापासून माझ्या सापडल्या. 4थ्या वर्षापासून. खरंय. पण सावरकरांची भेट झाली कधी? भेट
आठवते? 22 वर्ष एकत्र राहिलो. वा. 22 वर्ष एकत्र. आणि जेव्हा शिवकल्याण राजा करायची वेळ आली, शिवकल्याण राजाला 50 वर्ष पूर्ण झाली, तर त्यावेळी सावरकरांचीच प्रभो शिवाजी राजा ही अतिशय उत्तम कविता तुम्ही वापरलीत. मुळात शिवकल्याण राजाची निर्मिती करावी आणि तो सगळा विषय कसा झाला? बाबासाहेब पुरंदरेला सांगितलं की आपण कार्यक्रम करूया. म्हटलं कार्यक्रम केला की तो उडून जातो, दुसऱ्याची लोक विसरतात, तर आपण ध्वनिमुद्रिका करूया, म्हणजे ते कायम राहील. 50 वर्ष राहिली म्हणजे आणि 50 वर्ष राहील. तर हे जे गाणं आहे तर ते प्रत्येक प्रसंगावरती एक गाणं निवडलं आणि ते फार अवघड आहे. छत्रपतीचा जन्म झाला, काय गाणं निवडणार तुम्ही? म्हणजे अलीकडच्या कवीला काही पण करता येईल, पण जुनं निवडता येत ते. तर आप्पा दांडेकरांनी काढून दिलं गाणं, गुढी बाळ असा जागसी कार्यवाया निज रे निज शिवराया. हे एका नाटकातलं पद आहे, माझे वडील गायचे नाटकामध्ये. असं एक एक कविता निवडत गेलेत. पण हे जे गाणं आहे हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे मला स्वातंत्र्यवीरांनी 57 किंवा 58 साली गाणं दिलं होतं मला. हे गाणं आणि ने मजसी ने परत रे मातृभूमीला. तर मी ने मजसी ने ध्वनिमुद्रित करायला गेलो. ते गाणं आकाशवाणीला दिलं. बरं. त्यांनी मला एक कागद दिला की तुम्ही इथं जा. मेमो मिळाला? हो. बरं. तर मी आणि राजा बडे दोघांनी, माझं ठीक होतं, मी फार तरुण होतो, 19-20 वर्षाचा पोरगा होतो, पण राजा बडे 60च्या जवळ आले होते. त्यांना फार त्रास झाला गोष्टीचा. तर हे गाणं देताना मला स्वातंत्र्यवीरांनी सांगितलं होतं की माझं गाणं घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल. आम्ही म्हटलं तुम्ही इतका काळ्या पडला, इतका त्रास भोगला आमच्यासाठी, थोडा त्रास आम्ही पण भोगू, असं म्हणून घेतलं गाणं. तर हे गाणं त्याला ते लिहित होतं. ते शिवकल्याण राजामध्ये प्रसंग नाही आहे काही, हाच प्रसंग आहे की त्यांच्यावरती हे ध्वनिमुद्रिका निघते, म्हणून ते गाणं घेतलं. आणि सुंदरच गाणं आहे. अच्छा शब्द काळा, असं वजन, हे सावरकरांनी वयाच्या 11व्या वर्षी लिहिलं गाणं आहे. बापरे. म्हणजे काय प्रतिभा आहे. हा, एक स्पर्धा होती की 15 वर्षाच्या आतील मुलांनी छत्रपतीवरती गाणं द्यावं. आणि सगळी मुलं आले. तर हा सावरकर जे आलेत भगुरून, नाशकामध्ये होती, तर ते मुळातच त्यांची उंची कमी होती. तर त्यावेळेला ते 7-8 वर्षाचा मुलगा म्हणजे अगदीच लहान दिसलेत. बाकी सगळी प्रतियोगिता, त्या स्पर्धेचे परीक्षक होते लोकमान्य टिळक. अरे बरं. पण त्यांच्या मनात एक शंका आली टिळकांच्या, इतका लहान मुलगा नाही लिहू शकत आहे. ह्याच्या वडिलांनी तरी लिहिलं आहे किंवा मास्तरांनी तरी लिहिलं आहे किंवा मोठ्या भावाने तरी लिहिलेलं आहे, पण बक्षीस तर द्यावं लागतं. बक्षीस दिलं. त्यावेळेचं बक्षीस म्हणजे काय असणार, एक नारळ असणार. आणि मग ते खाली उतरलं तरी विचारलं की बाळ इकडे ये, आता मला खरं सांग हे गाणं कुणी लिहिलं आहे, तुझ्या वडिलांनी का भावानी का मास्तरांनी? त्या स्वातंत्र्यवीरांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यात तो प्रतिभा कळते. की ज्ञानेश्वरांनी जर वयाच्या 15व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिली, तर मी 18 वर्षे गाणं का लिहू शकतो? वा. तर भावार्थ दीपिका हा शब्द ऐकून टिळक म्हणाले की नाही तूच गाणं लिहिले, कारण सगळे ज्ञानेश्वरी म्हणतात. भावार्थ दीपिका शब्द तुला माहिती आहे, तू महाकवी आहेस, तू महाकवी होशील. आणि आजच आपण कुस्ती कविता सगळं वाचाल तर महाकवी सावरकर असं म्हणतात. खरं कवी नाही सावरकर. शिवाजी राजा
शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा भग्न तट से गडागडाचा हा मग्न आस जय दुर्गा सवार माझी ही भवानीची हा पुन्हा गंजली धारा ही म्हणून भवानी देन कुणा धारा कडकोट जंजिरे सारे मंगले जाहली राजधान्यांची जंगले परदास्य पराभवी सारी मंगले या जगती जगू ही आज गमत से जचा हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा प्रभू शिवाजी राजा वा, मला वाटतं इतकं ज्याला म्हणतात ना तेजपुंज असं लिखाण आणि ते स्फुरण या गाण्यातनं आणि तुमच्या चालीतनं सुद्धा ते आमच्यापर्यंत आलं. चाल ठीक आहे. गोष्टी गाण्यांच्या. असंच एक आणखी आपलं दैवत ते म्हणजे प्रभू रामचंद्र. हो. तर प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे त्यांची ही संत तुलसीदासांची एक रचना आहे जी तुम्ही आमच्यापर्यंत आणलीत. ती रचना कशी झाली? ती फार मोठी कथा आहे. ती गंमत आहे की हे जी मोठी माणसं असतात ना हं, ते एका बाजूला ते फार मनस्वी असतात. हं, तर दिदी आमची फार मनस्वी होती. एक कोणतरी ग्रस्त आलेत रामभक्त आणि त्यांनी दिदीला बऱ्याचशा गाणी निवडून दिली आहेत. ही गाणी सगळी आणि ते गात होते. हं. तर ते तिकडचं गाणं होतं काहीतरी म्हणजे वरचं उत्तरेकडचं एकसारखं होतं ते. हं, हं. दिदी म्हणाले आपण ही ध्वनिमुद्रिका करायची. मला विचारलं तू येशील का? म्हटलं नाही येणार. आणि तुला पण मी हा सल्ला देतो की तू गाणं गाऊ नकोस हे. बरं, का बरं? तर एकसारख्या चाली होत्या. एकसारख्या चाली होत्या. हं, पण दिदी म्हणाले मी करणार आहे. हं, तिला नाही कोण म्हणणार. तर ते स्टुडिओवाले पण तयार झाले आहेत, कंपनी पण तयार झाली, अनिल मोहिले तयार झाले. हं. पहिलं गाणं ध्वनिमुद्रक झालं आणि मी त्या स्टुडिओमध्ये गेलो कुठल्या वेगळ्याच कामाला काहीतरी आणि ते गाणं ऐकत होतो मी आणि मी खाली मान घातली. मग शेजारी येऊन दिदी बसली. हं, मला विचार बाळ कसं वाटतं तुला गाणं? हं. म्हटलं मला कसं वाटतं हा प्रश्न नाही, तुला कसं वाटतंय तू सांग. मलाही बरं वाटत. बरं. म्हटलं मलाही नाही बरं वाटत आहे. काय करावं? म्हटलं रद्द कर सगळं. खूप वादक होते. हं, हं. नाही म्हटलं तरी 15,000 रुपये वादकांचा खर्च होता. बरोबर. स्टुडिओचा वेगळाच खर्च होता. पण दिदी लता मंगेशकरी अशी आहे अत्यंत मनस्वी भागी आहे. हं. पण गळा किती कोमल आहे. मन त्याच्यापेक्षाही कोमल, शरीर त्यापेक्षाही कोमल. असं विलक्षण व्यक्तिमत्व होतं ते. खरं. सांगता येत नाही इतकं सुंदर व्यक्तिमत्व होतं. ती वेळेला की अच्छा आपण हा रद्द करूया आणि रद्द केलं. पण तिथं थांबली नाही ती. लता मंगेशकर होती. हं, हं. मला घेऊन गेली बाहेर. हं. अनिल भोईले होते. आता तू गाणं कर. बरं. म्हटलं दे कविता आणि हे दिलं. श्रीरामचंद्र कृपालू भज मन. अनिलने तिकडं नोटेशन केलं, मीच तिकडं चाल केली. गाणं ध्वनिमुद्रित झालं. तर परवा काय झालं की माझे एक शिष्य आहे सोनाली राठोड, नाव ऐकलं असेल आपण. हं, हं. ती मला म्हणाली की मैं ये गाना गाना चाहती हूँ. मैंने गाओ. मैं ये पारंपरिक गीत वहाँ
मेरे को कहाँ से मिलेगा. मेरा काही पारंपरिक नाही आहे, मेरा गाणं आहे. तर काही गाणी अशी माझ्या हातून झालीत आणि दिदीच्या गळ्यामुळं की आता विश्वात्मके देवे हेडे वागिद्दम म्हणजे पसायदान. हे वारकरी मान्य करायला तयार नव्हते कुणी पसायदान करावं. बरं. पण आता वारकरीच ते पसायदान गातात. तुम्ही जर कुठल्याही कार्यक्रमात गेलात तर कुठल्याही गावात कुठलीही मुलगी कुठलाही मुलगा पसायदान जे दिदी गायली तेच गाते. खरं. म्हणजे जे मूळ पसायदान होतं ते संपलं आणि हेच पसायदान पारंपरिक झालं. पारंपरिक झालं. निश्चयाचा महामेरू भवत जनाचे आजार हो. तेही पारंपरिक झालं. हम्म. हे रामचंद्र हेही पारंपरिक झालं. तर ती गाडी करताना थोडा कायाकल्प होतो माणसाचा. थोडं वाचलेलं असतं आपण. ज्ञानेश्वर की त्याचा वेळ मिळत होता आम्हाला. हे गाणं करताना वेळ मिळाला नाही. पण प्रभू रामचंद्र खूप वाचतो होतं रामायण वगैरे. वाचत चांगलं आहे. त्यावेळी चाल सुचली असेल बरोबर आणि लोकप्रिय झाली. श्रीराम श्रीराम श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम्. श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणम्. नवकञ्चलोचन कञ्चमुख करकञ्च
स्वराची, खूप सुंदर. गोष्टी गाण्यांच्या. मला असं वाटतं की लता दीदींचा विषय निघालाय, तर दीदींनी गायलेली हिंदी गाणी हा एक खूप वेगळा टप्पा आहे आणि आम्हाला खरंच सगळ्यांना अभिमान आहे की आपली मराठी लता दीदी जगावर राज्य करत होती. त्यामुळे आणि आजही आहे आणि पुन्हा ते कालातीत राहणारा असा स्वर आहे. एखादं त्यांचं गाणं की जे तुम्हाला खूप आवडलं, अजी रूठ करब कहा जाएगा, फार चांगलं आहे. खूप सुंदर गाणं, काय सांगाल त्याबद्दल? सांगतो ना. मी तो परवा लेख आलेला आहे हां सकाळला. ती कथा अशी आहे की दीदीनी दरवेळी तिला जे आवडणारं गाणं असायचं त्या गाण्याला ती मला घेऊन जायची. अच्छा. तर ह्या गाण्याला ती काय घेऊन गेली, त्याचा मूळ जो ट्रॅक आहे तो रफी साहेब गायलेले आहेत बरं. त्याच चित्रपटात. हं, शब्द पण तेच, हं. चाल तीच. तो ट्रॅक तयार तो काळी दोनचा, अच्छा. वरचा गंधार लागतो. तर शंकर जयकिशन ने कि ट्रैक इसी ट्रैक पे गाना पड़ेगा. हं, हं. तर दीदी म्हणा की तू ये माझ्याबरोबर आतमध्ये बस आणि सूर लागतो की नाही मला सांग. अच्छा. जर जसं वाटलं की फार ताण पडतोय तर मला सांग, म्हणजे मी रद्द करेन आजचं रेकॉर्डिंग. हं. ठीक आहे. आम्ही गाडीत बसलो आणि गाडी अशी भाटिया हॉस्पिटलच्या जवळ गेली. आणि हा मुंबईचा पाऊस तुम्हाला माहिती आहे, तो हो. प्रचंड पाऊस पडायला सुरुवात झाली आणि तिथून अर्धा किलोमीटरवरती पण तो स्टुडिओ होता, म्हणजे फेमस ताडदेव. आणि इतकं पाणी तुंबलं की ती गाडी तरगायला लागली अरे बापरे. आणि वास सुटला. कारण तो पहिला पाऊस होता, हं, हं. सगळी घाण आली होती. तर दीदीने सांगितलं, जयसिंग ड्रायव्हर होता, मागे फिरो. तो मला नाही मागे फिरू शकत नाही, ते गाडी धक्का मारूनच कुणी काढावी लागणार, त्यात अरे निघणार बापरे. नाही. हां. मग सगळ्यांनी इकडे तिकडे बघितलं, कोणी होतं रस्त्यावरती. मग आम्ही चिंतेत पडलो, काय करायचं. तेव्हा त्या गाडीत धक्का लागला हं. आणि जोरदार धक्का होता. हां. आणि तो धक्का लागून ती गाडी अशी करत फॉर्जी स्ट्रीटचा जो चढ आहे त्या चढावर गाडी नेली कुठेतरी. बापरे. आणि हां. तिथं 4-5 पोरं पळत झाली. तर मी काच उघडली, हं, हं. ते जयकिशनने धक्का मारला होता. त्याचा भारी सूट वगैरे खालाच झाला होता आणि सगळी घाण त्याच्या अंगाला चिकटली होती, वास येत होता. म्हटलं आपली क्यों धक्का मारा. हां. तो लता जी गाड़ी अटक गई तो मैं पीछे था, हं. तो मैं उतर गया और मैंने धक्का मार के हो, गाडी हो, लागली. हो. एवढं ताकद आहे माणसाच्या अंगात. खरंच आहे. गाण्यात तर होतीच, पण शरीरात पण होती. एकट्या माणसाने इतक्या लांबच्या लांब धक्कातही बनवून आणली गाडी. मग तिथून सगळे ते हवाल वगैरे आलेत आणि ती गाडी स्टुडिओला गेली. जयकिशनजी पाठी आलेत, हं. त्याची खोली होती तिकडं स्टुडिओमध्ये. छान आंघोळ केली त्यांनी, सूट घातला नवीन. त्यांची घड्याची पद्धत अशी होती की ते रोळ्या घड्याळ व्हायचे. अच्छा. ते इथं असायचं आणि इतका पट्टा असायचा, असं ढिलं, ओ. म्हणजे असा हात केला तर पडू पण शकेल, हां. पण तसे घालायचे. हं. कंडक्ट करायचे असं ते, तर घड्याळ हल्लं पाहिजे. ओके. आणि छान सूट, गोरा पान माणूस, छान केस, हं. सुंदर होता माणूस. हं. आणि कलाकार इतका मोठा होता की ते तेच तोंडावरती होतंच. गाडा आहेत भरी बुद्धी झालं. दीदीने मला विचारलं की कसा वाटतंय सूर. म्हटलं तू छान लावते सूर. हं. आणि 2-3 टेकमध्ये रेकॉर्ड झालं ते वा गाणं. वा. आणि आम्ही बाहेर आलो, दीदीने मला विचारलं, दीदी एकदम छान आहे. हं. तर काही 7-8 लोक बसले होते, ते आलेत. तो लगे लता जी हम लोग इसीलिए आए थे कि कालिदो का गंधार आपका लगेगा नहीं. अच्छा. ये हमने इनको बोला था, भाई इन्होंने कहा नहीं लगेगा, तो हम देखने आए थे कि लगा या नहीं लगा. बरं. तो लग गया आप सरस्वती हो. ग्रेट. आणि ते पाय वगैरे पडलेत. मग दीदी जरा शांत झाली. हं. जयकिशोर वगैरे खुशच होते. म्हटलं दीदी फार चांगलं गेलीस, फार गाणं चांगलं आहे चाल, हं. पण ह्या सगळ्यात काव्य फार चांगलं आहे. हसरत जयपुरी. अजी रूटकर कहाँ जाइएगा, जहाँ जाइएगा हमें पाइएगा. तो मी हसरत जयपुरीकडे गेलो. मैंने कहा आपने ऐसा गाना लिखा, ये गाना नहीं है फिल्म का, हं. ये तो शायरी है.
त्याने सगळं ऐकलं वगैरे आणि ते गप्प बसलेत. मी लहान आहे वयाने ह्याच्या लोकांपेक्षा. बेटे म्हणायचे लोक मला. बेटे तुझसे मैं झूठ बात नहीं करूँगा. ये जो काफिया है, जाइएगा पाइएगा नजर आइएगा, ये गाने की जान है. उससे पता चलता है कि ये जो गाने वाली औरत है वो कितनी अदब है उसमें, वो कितना प्यार करती है. तो ये काफिया मेरा नहीं है. अच्छा. ये काफिया जिगर मुरादाबादी का है. ओ. तो मैंने उनको पढ़ा था, तो मैंने तय किया था कोई इस काफिया में जब ट्यून बनाएगा तो मैं ये काफिया लाऊंगा. तो जय किशनने सेम ट्यून बनाई, ज्याला आपण छंद म्हणतो. हो बरोबर. त्याच छंदात त्यांनी चाल बांधली. तो मैंने वो काफिया लाया. तो उनका है निगाहों से बचकर कहाँ जाइएगा. अच्छा. निगाहों से बचकर कहाँ जाइएगा, जहाँ जाइएगा हमें पाइएगा. अजी लाख पर्दों में छुप जाइएगा, नजर आइएगा नजर आइएगा. वाह. तो मैंने उनका ही ले लिया. तर सांगायचं हे का सांगतो मी की किती अदबशीर होती ती पिढी, खरंय. किती उमद्या मानाची होती पिढी. आजच्या कवीचा विचारला आपण तो ज्ञानेश्वरांची ओळी चोरतो किंवा गिरीशचे एखादा शब्द चोरतो किंवा भटाची एखादी ओळ चोरतो. पण त्याला विचारलं की फार छान लिहिलंय, हा लिखाया म्हणतो. पण ते इतके अदबशीर लोक होते, इतके त्यांना आपल्या कलेवरती विश्वास होता की ह्याच्यापेक्षा आपण चांगलं लिहू. पण हे घेतलंय उसलं तर सांगायचे. प्रांजळपणा होता. प्रांजळपणा तो हा प्रामाणिकपणा सगळ्या वादकांमध्ये असतो. गुरुचं नाव सांगतात, गायक सांगतात गुरुचं नाव. अलीकडची पिढी ना गुरुचं नाव सांगत, ना कोणाकडे घेत नाही ते सांगत. सगळं आपलं हमने बनाया. पण खरंच आहे, ती अदब म्हणतात तसं त्या शब्दांमध्ये जशी होती तशी लताबाईंचा स्वर. मला असं वाटतं जहा जाइएगा हमें पाइएगा हे आता लताबाईंच्या स्वराबद्दल आम्हाला लाख पर्दों में छुप जाइएगा, नजर आइएगा नजर आइएगा. खरं खरंय. माझी ही अवस्था आहे की मला सगळीकडे तीच दिसते. खरंय. आम्हालाही दिसते तर तुम्हाला नक्कीच. अजी लाख पर्दों में छुप जाइएगा, खरंय. नजर आइएगा नजर आइएगा. कर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें आएगा. अजी रूठ कर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें आएगा. अजी रूठ कर अब.
मनीषा खूप सुंदर. गोष्टी गाण्यांच्या. खरं तर ही गाणी ऐकत असताना पुन्हा एकदा तो सगळा नॉस्टॅल्जिक फील तो नक्कीच आहे. आणखी एक हिंदी गाणं प्रेम पर्वतमधलं, ये दिल और उनकी निगाहों के साय. फार सुंदर गाणं आहे. अप्रतिम गाणं आहे. काय सांगाल त्या गाण्याबद्दल? नाही, त्या गाण्याबद्दल मला फारशी माहिती नाही आहे. हां. मी ते ऐकलं आणि त्या गाण्याचा मुखडा अंतरे वगैरे सगळं छान आहे. दिदी एक ओळ गायली, फक्त एक शब्द म्हटला आहे, बहुत ठंडे ठंडे ये राहो के साय. तो थंड असं म्हटलेलं आहे, अंगावर शहारता येतो. खरंच पण आहे. तो नुसता शहारा सुरांचा नाही, तो थंडीचा शहारा येतो. इतका तो ठंडे ठंडे साय म्हटले. लिहिलं पण फार सुंदर आहे. त्या एका सुरासाठी मी ते गाणं अनेक वेळा ऐकतो. आणि आलाप जो म्हटला तो निश्चल बाई गालेले आहे. हो. दिदी गायलेली. हो. माझ्याकडे तर जात नाही आता खरं. ये दिल और उनकी निगाहों की साए, ये दिल और उनकी निगाहों की साए, ये दिल और उनकी निगाहों के साए मुझे घेर लेते है बाहों की साए, मुझे घेर लेते है बाहों की साए. पहाड़ों को चंचल किरण चूमती है, पहाड़ों को चंचल किरण चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है, हवा हर नदी का बदन चूमती है. यहाँ से वहाँ तक है चाहों की साए, यहाँ से वहाँ तक है चाहों की साए, ये दिल और उनकी निगाहों के साए मुझे घेर लेते है बाहों की साए, मुझे घेर लेते है बाहों की साए. लिपटे पेड़ों से बादल घनेरे, लिपटे पेड़ों से बादल घनेरे,
मनीषा, खूप अप्रतिम. आणि खरं तर ही हिंदी गाणी पेलणं सोपं नाही आहे, पण मनीषाने ते उत्तम रीतीने पेललं. पण या सगळ्या गाण्यांच्या बरोबरीने जसं अगदी सुरुवातीला मी म्हटलं होतं की उत्तम शब्द, आणि ते उत्तम शब्द आमच्यासमोर आणले कवी सुरेश भट. तर कोणतं पहिलं गाणं भट साहेबांचं तुम्हाला आठवतं? मेहंदीच्या पानावर. बरं. मग म्हटलं आपण यांच्या गझलेला चाल लावायची नाही, आपण याच्या साध्या गाण्याला चाल लावायची, म्हणून मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. हे चाल लावली. मेहंदीच्या पानावर या गाण्याचा अर्थही आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे. कारण एरवी ते प्रेमिकांचं गीत म्हणून लोक म्हणतात, पण तुम्ही त्याचा खूप वेगळा अर्थ सांगितलाय. हो, नाही, वेगळा अर्थ आहे, आहेच सांगायची त्याला. आवश्यकता नाही. आहेच त्याला. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गा, हे आईच मुलीला म्हणू शकते. बरोबर. नवरा म्हणेल कसं? नाही म्हणणार. नवरा म्हणणार आहे. मेहंदी लावतात लग्नामध्ये, हम्म. मेहंदीच्या पानावर मजर झुलते का. तर काय झालं की त्यावेळेला हे गाणं ध्वनिमुद्रित झालेलं होतं, हम्म. आणि मी ठाण्याला गात होतो हे गाणं हम्म. कार्यक्रमामध्ये. आणि ते निवेदक बसले होते, ते कवी होते कोणतरी. त्या गाण्याला ते पहिलंच गाणं मी हे नवीन गाणं केलेलं आहे, ऐका असं म्हणून मी सुरू केलं, गायलो. हम्म. तर इतकं नवीन वाटलं लोकांना, ते शब्द, चाल, ती पद्धत, की लोकांनी एक वंशफोर दिला. असे 3 वंशफोर पडलेत. अच्छा. 3 वंशफोर ज्याला पडले तेव्हा ते कविराज म्हणालेत, काय सुंदर गाणं लिहिलं आहे, काय प्रियसीचं आणि प्रियकरांचं गाणं आहे. ओ, अच्छा. तर मी हसलो. तर म्हटलं, का हसता तुम्ही? कवीला फार लवकर राग येतो, का हसता तुम्ही? म्हटलं यासाठी असतो की हा प्रियकर अजबच दिसतोय की दुसऱ्याच्या बायकोला अजून तुझ्या हळदीचं अंग पिवळे म्हणतोय. ते भयंकर चिडलेत. यापुढे तुमच्यावर मी करणार नाही. अरे बापरे. ठीक आहे. हा. बरं झालं, त्यावेळेला मीच निवेदन करायला लागलो. त्याच्यात हा किस्सा मी सांगितला. दभी कुळकर्णीला, मोठे कवी. प्रश्न तेवढा तुमचे चुके, अर्थ चुकीचा आहे. म्हटलं सांगा मग काय असं आहे. हे त्या आईचं गाणं नाही, हे ते मुलीचं गाणं नाही, हे त्या गाण्याचं वातावरणाचं आहे. अजून तुझे हळदीचे, ते मेहंदीच्या पानावर वगैरे सगळा. तर एवढा मोठा समीक्षक आणि एवढा मोठा, तर चला ठीक आहे. तर हा अर्थ मी सांगितला षण्मुखानंदमध्ये. हा. तर शंकर वैद्य बसले होते, ते उठले, नाही नाही चुकीचं सांगताय तुम्ही. म्हटलं काय झालं? हे तिच्या आजीचं गाणं आहे. अरे. आणि सगळे लोक हसायला लागले. म्हणजे ज्याने जो अर्थ काढावा त्याने तो अर्थ काढावा. अगदी. आईचं गाण्याचा मी अर्थ काढला, ज्याने वातावरणाचं गाणं काढलंय. शंकर वैद्य काही आजीचंच गाणं आहे. असंच एक गाणं आहे, मी माझं हरपून बसले ग. आशाताईंनी अप्रतिम गायलंय, भटांची रचना. कसं झालं? तुम्हाला ह्या गाण्याचं गंमत आहे गाण्याची. माझ्या वडिलांचं हे गाणं फार गाजलेलं गाणं आहे. सुहास्य तुझे मनासी जशी न मोही सुधा सुराई. हे गाणं मला फार आवडायचं. मग माझ्याकडे काही चित्रपट वगैरे नव्हते, कुठं द्यायचं. तुम्ही भटाला चिडवलं. भट साहेब, तुम्ही गजला आम्हाला देता, आम्ही चाल लावतो. आता मी तुम्हाला चाल देतो, तुम्ही शब्द देता का? बरं. त्याने हमारी आदत नहीं है. क्या नहीं है तो नहीं है, देखिए, कोशिश कीजिए. त्याने गाणं ऐकलं. ते त्याला स्वतः गळा चांगला होता, छान गायचे ते. त्याने ते पाठ केलं, निघून गेले. 2 का 3 दिवसात ते गाणं मला त्याने बाय पोस्ट पाठवले. बरं. त्याच वजनाचं, त्या गाण्यावर बसणारे चाल, त्यात मला काहीही करावं लागलं नाही. जे बाबा गालेत ते आशादी गायली. बरं. ती बाबांची चाल, बाबांच्याच जागा, शब्द भटांचे, माध्यम मी. बस इतकंच. मी मज हरपून बसले ग, मी मज हरपून बसले ग, मी मज हरपून बसले ग,
सखी मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून आज पहाटे श्रीरंगाने आज पहाटे आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग साखर झोपे मध्येच अलगद साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्ता सम टिपले ग मी मज हरपून त्या श्वासांनी दीपकळे गत त्या श्वासांनी दीपकळे गत पळभर मी थरथरले ग त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले ग मी मज हरपून मी मज हरपून. वाह मधुरा, अप्रतिम. आणि खरंच सुंदर वाटतं ही सगळी गाणी ऐकताना. इतकी वर्ष झाली तरीसुद्धा खूप आजची ताजी अशी ही गाणी वाटतात. खरं तर बाळासाहेब, इतक्या गोष्टी तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, पण आजच्या पुरतं थोडंसं आपण इथेच थांबणार आहोत. आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबतच्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. पुढच्या भागात आपण त्यांना नक्की भेटूया.